नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. सुरुवातीला आम्ही नुसत्या बॅग देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु समाजातील काही दानशूर व्यक्तींनीही यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये नरोडे मावशी, अंजली फाउंडेशनच्या माध्यमातून आज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला. किती विद्यार्थ्यांचा सत्कार घेण्यात आला आणि काय याच्या पाठिंबाचा उद्देश होता? यावर्षी या संस्थेचे नव्याने नोंदणी झालेली आहे. संत रविदास फाउंडेशन म्हणून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना उभं करण्याचं काम या संस्थेनं मनावर घेतलेलं आहे. यावर्षी प्रायोगिक तत्वावरती 30 विद्यार्थी निवडलेले आहेत. 10वी सोडून 7वी, 8वी आणि 9वी हे 3 वर्गाचे विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत. 7वीचा विद्यार्थी आता जो निवडलेला आहे ते पुढील 4 वर्ष आमच्यासोबत राहणार आहे. 8वीचा विद्यार्थी पुढील 3 वर्ष आमच्यासोबत राहणार आहे. 9वीचा विद्यार्थी आमच्यासोबत 2 वर्ष राहणार. 10वीपर्यंत त्यांना ही सगळी मदत आम्ही देणार आहोत, जेणेकरून त्यांचा सर्वांगीण विकास होईल आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्यामुळं पैशामुळं किंवा शैक्षणिक साहित्यामुळं आपलं शैक्षणिक नुकसान झालं असं त्यांना वाटू नये, म्हणून ही आपण समाजाला जी काही पेबॅक सोसायटी असं म्हणतो आपण, की आपण समाजाला काहीतरी देणं लागतो, या दृष्टिकोनातून या संस्थेची स्थापना झाली. या व्यतिरिक्त अजून काही संस्थेच्या माध्यमातून काही कामं होणार का पुढे भविष्यात? आता आमचं सर्वात जास्त काम हे शिक्षणाच्या संदर्भातच आहे. म्हणून आता 10वीपर्यंत जरी आम्ही यांना सोबत ठेवलं असेल तर 10वीच्या नंतरही 10वीनंतर काय, 12वीनंतर काय, कोणत्या याच्याकडे आपल्याला कल आहे, कोणत्या अभ्यासक्रमाकडे कल आहे, त्या दृष्टिकोनातही त्यांना मार्गदर्शन करण्याचं काम, स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगानं मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा या संस्थेच्या वतीनं आम्ही करणार आहोत. इतरही उपक्रम जसं जसं समोर येतील त्या अनुषंगानं आम्ही संस्था समाजाच्या पाठबळावरती पुढे राबवणार आहोत. आज या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कोण लाभले होते का? आजच्या कार्यक्रमाला समाजाचे ज्येष्ठ आणि न्यायालयीन व्यवस्थेमधले निवृत्त न्यायाधीश श्री घाटेसाहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले होते. त्याचप्रमाणे महात्मा फुल्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते ॲडव्होकेट के हरिदास म्हणून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होते. त्याचप्रमाणे आता अकरावून आलेल्या भांबोनी मॅडमसुद्धा या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची पण उपस्थिती या ठिकाणी लाभली आणि आमचे सर्व संस्थेचे संचालक मंडळसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. या निमित्ताने समाजातील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? मी समाजाचा नागरिकांना या निमित्ताने हे आवाहन करू इच्छितो की आपल्या आसपास जी मुलं शिक्षणापासून वंचित असेल, ज्यांना शैक्षणिक मदतीची गरज असेल, अशांना फाइंड आउट करून त्यांची नावं संस्थेकडे तुम्ही द्यावी. संस्था त्यांना योग्य ते न्याय देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करेल. आपलं नाव सर? भास्कर लहाने, संत रविदास फाउंडेशन सचिव. काय सांगाल सर, आज आपण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आणि विद्यार्थ्यांचा मोठा गुणगौरव करण्यात आला, काय सांगाल याबद्दल? आताच या संस्थेचे सचिव कॉम्रेड भास्कर लहाने यांनी आपल्याला या संस्थेचे उद्देशिका आताच विशद केली, सांगितली. त्यावरून या संस्थेबद्दल त्याची प्रगती काय आहे पुढे याच्याबद्दलही आपल्याला कल्पना येऊ शकते. आणि खरोखरच आता या लहान मुलांना त्यांच्यावर आतापासून जर संस्कार घडले तर ते पुढे चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकतात, समाजाचा विकास त्याच्यामध्ये होऊ शकतो, अशी एक आशा आहे. आपण मोठ्या उच्च पदावर गेले होता, न्यायाधीश म्हणून राहिलेला आहात, असं विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल या निमित्ताने? नाही, आजच्या विद्यार्थ्यांना एकच सांगावं लागते की मेहनत घेतल्याशिवाय दुसरा उपाय नाही. मेहनत घ्यावंच लागते, जिद्द ठेवावं लागते, संघर्ष करावा लागतो, त्याच्याशिवाय उच्च पदावर जाऊ शकत नाही. आपलं नाव सर? प्रमोद घाटे.
मी अकोल्यावरून आलेली आहे. डॉक्टर सौ निर्मला पुंडलिकराव भामोदे. आज इथे हा जो कार्यक्रम घेतलेला आहे संभाजीनगरला, अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतलेला आहे. संत रविदासांचं जे स्वप्न होतं, संत रविदासांनी 14व्या शतकामध्ये सांगितलेलं आहे, ऐसा चाहू राजमय जहाँ मिले सबन को अन्न, छोटा बडा सब संबैठे रविदास रहे प्रसन्न. त्यांना अपेक्षित असलेलं राज्य म्हणजे बेगमपूर शहर का नाम, जिथे कुठल्याच प्रकारचं भय नसेल, दुःख नसेल, सगळीकडे आनंद असेल. आणि ही जी संघटना आहे, या संघटनेनं आज जो कार्यक्रम घेतलेला आहे, संत रविदास फाउंडेशनने आज जो कार्यक्रम घेतलेला आहे, खरोखर ते मर्मावर बोट ठेवलं आहे आणि संत रविदासांचं स्वप्न साकार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. संत रविदासांना अपेक्षित असलेलं इथे कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. स्वातंत्र्य, समता, बंधुता, शिक्षण आणि न्याय हे सर्वांनाच मिळालं पाहिजे, हे त्यांचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न ही संस्था, हे फाउंडेशन करते आहे. त्याचा आम्हाला खूप आनंद वाटला आणि खरोखर त्यांच्या स्वप्नाची पूर्तता आपण समाजाचं एक देणं लागतो आणि सगळ्यांना आपण सोबत घेतलं पाहिजे. कोणालाही भयमुक्त, आपण सर्वांना भयमुक्त ठेवलं पाहिजे. कोणाच्याच मनात दुःखाचा लवलेशही येऊ नये आणि आपल्याला जे माहिती आहे ते आपण इतरांना सांगितलं पाहिजे. सर्वांना आपण सोबत घेतलं पाहिजे. ही त्यांची जी भावना आहे, खूप छान वाटलं, आनंद वाटला आणि इथे आम्हाला त्यांनी जो सन्मान केला त्याचाही आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे. किंवा ही जी संस्था स्थापन केली ती फक्त विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातूनच केली. कारण आजची जी विचारवंत जनरेशन जे आपल्याला दिसते, त्यांनी खूप प्रयत्नांनी ते इथपर्यंत आले. आज ते त्यांचे स्टेबल झालेले. पण आपल्यासमोर असणारी जी मुलं आहेत, ज्यांना पुढचं भविष्य आहे, पण मग ते भविष्य केवळ आर्थिक नियोजनामुळे किंवा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते मागे राहणार नाही, याची काळजी आहे. त्या दृष्टिकोनातूनच आणि समाजाचं एक परतफेड किंवा रूल व्यक्त करण्यासाठी आम्ही ही धडपड करत आहोत. यामध्ये मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना काय काय मार्गदर्शन करता येईल हा प्रयत्न आम्ही करणार आहोत. विद्यार्थ्यांच्या सुरुवात अभ्यास सवयीपासून करूयात, कारण जेणेकरून पुढच्या व्यक्तिमत्व जडणघडणीमध्ये ह्या गोष्टी महत्त्वाच्या येतात. कारण अभ्यास नीट झाला तर विद्यार्थी नीट शिकतील, विद्यार्थी नीट शिकले तर त्यांचं भविष्य नीट घडेल आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हे म्हणजे व्यक्तिमत्व विकासापर्यंत ही वाटचाल आम्ही करणार आहोत, की जेणेकरून भविष्यात ही मुलं चांगल्या पद्धतीने एक चांगला माणूस म्हणून तयार होतील, ही आमची धडपड आहे. कारण पद महत्त्वाचं जितकं असतं तितकंच त्याच्यातली मानवतासुद्धा महत्त्वाची आहे. ती त्यांनी विकसित करावी हा त्यामागचा आमचा दृष्टिकोन आहे. आपलं नाव मॅडम? डॉक्टर पुष्पा उत्कल.